अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, चातुर्मास सुरू झाला आहे आणि चातुर्मासात या 4 महिन्यामध्ये प्रत्येक महिलांनी आवर्जून तुमच्या घरामध्ये या सेवा नक्की करा. श्रीहरी विष्णूंची अशी ही सेवा, ज्या सेवेने तुमच्या घरातील जी काही निगेटिव्ह नकारात्मकता आहे ती सगळी काही निघून जाऊन तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा, श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि त्यांची कृपा तुमच्या घरावर राहील. आता बघा, देवशयनी आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. ती कार्तिकी एकादशीला संपते. तर या 4 महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलांनी अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर तेच मी या व्हिडिओमार्फत आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळेल. तर बघा, भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात. मग बऱ्याच जणांना वाटतं की आता देव झोपलेले असतात, भगवान श्री विष्णू निद्रा अवस्थेत असतात, मग सेवा काय म्हणून करायच्या? बघा, सेवा ह्या करायच्याच आहेत. श्रीहरी विष्णून जरी निद्रा अवस्थेत असले तरी पण ते आपण केलेले कर्म, आपण केलेल्या सेवा ते पाहत असतात आणि त्याचं फळही आपल्याला ते देतच असतात. त्याच्यामुळे देव झोपलेले आहेत किंवा निद्रा अवस्थेत आहेत असं म्हणून 4 महिने सेवा करण्याचं बंद करायचं नाही. 4ही महिने आपल्या सेवा या कंटिन्यू सुरू ठेवायच्या आहेत. मग रोज कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत भगवान विष्णूंच्या, जेणेकरून त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा, त्यांचा अखंड वास आपल्या घरात राहावा. चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला काय करायचं आहे, रोज 3 वेळेस विष्णू सहस्त्रनामाचं पठण घरामध्ये करायचं आहे. आता बरेच जण म्हणतात एक वेळेस करायला इथं म्हणजे मुश्किल होते, वेळ मिळत नाही आणि 3 वेळेस कसं करायचं? तर बघा, वेळात वेळ काढून दररोज 3 वेळा जर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही या 4 महिन्यामध्ये जर घरामध्ये दररोज पठण केलं, तर तुमच्या घरातील जे काही दोष आहेत, जे काही पितृदोष आहेत, जे पिढ्यानपिढ्या लागलेले दोष आहेत, तर ते दोषसुद्धा नष्ट होण्यास मदत होते. ते म्हणजे या विष्णू सहस्त्रनामाच्या या सेवेने. जर समजा पठण करण्यास खूप अवघड जात असेल, तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि म्हणजे ऐका, श्रवण करा. त्याने म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पाठ होण्यास मदत होते. अशा प्रकारे दररोज जर तुम्ही 3 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं, तर बघा तुम्ही स्वतः त्याचे अनुभवाल. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला 21 दिवस सेवा करायची आहे. व्यंकटेश स्तोत्राची सेवा याचं खरंच खूप महत्त्व आहे आणि या सेवेने भगवान विष्णूंची म्हणजे भगवान विष्णूंचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही बरं का. तर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा 21 दिवस सेवा करायची आहे आणि 21 वेळेस दररोज व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आवर्जून ही सेवा तुम्हाला या चातुर्मासामध्ये नक्की करा. त्याचबरोबर दररोज घरामध्ये देवघरासमोर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला गोपद्म काढायचे आहेत, म्हणजे गाईच्या 33 पावलांची रांगोळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दारामध्ये काढायची आहेत. त्याचबरोबर दररोज तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीसमोर तुळशीला जल अर्पण करून तुळशीला तुपाचा दिवा सकाळी सायंकाळी तुपाचा दिवा लावून, धूप दीप लावून, तो तुळशीला जल अर्पण करून छानपैकी तुळशीपाशी रांगोळी काढून अशा प्रकारे तुळशीची सुद्धा तुम्हाला दररोज पूजा करायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, असा मंत्र तुम्हाला दररोज कंटिन्यू करायचा आहे. बघा, जितक्या होईल ना तितक्या सेवा तुम्हाला या चातुर्मासामध्ये करायच्या आहेत. जरी निद्रा अवस्थेत असले तरी पण तुम्हाला त्या सेवेचं फळ हे भगवान विष्णू हे देतच असतात. त्याच्यामुळे सर्व काही सेवा या चातुर्मासामध्ये आवर्जून करा. कारण हा चातुर्मास खूप म्हणजे खूप पवित्र महिना मानला जातो आणि या चातुर्मासात केलेली सेवेचं फळ तुम्हाला 100% मिळतं म्हणजे मिळतं. इतका प्रभावी या चातुर्मासात केलेल्या सेवा आहेत.
जर तुम्हाला यापैकी सगळ्या जर सेवा जर जमल्या तर ताईंनो आवर्जून तुम्ही या सेवा नक्की करा आणि आयुष्यात बघा काय चमत्कार होतो. कारण कोणतीही सेवा असो, देवांची कोणतीही सेवा असो, ती सेवा केलेली तुमची कधीही वाया जात नाही. त्याचं फळ तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळेस हे नक्की स्वामी महाराज देतात बरं का. अशा प्रकारे तुम्ही चातुर्मासामध्ये या सेवा नक्की करा. भगवान विष्णूंच्या, माता लक्ष्मीची अखंड कृपा जर तुमच्यावर राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या घरामध्ये या चातुर्मासामध्ये या सेवा झाल्याच पाहिजे. तर आवर्जून रोज घरामध्ये भगवान श्री विष्णूंची अशी याप्रमाणे सेवा कराच. चातुर्मासात केलेल्या सेवेचं फळ 100% मिळतं बरं का आणि मिळणारच. त्याच्यामुळे दररोज तुम्ही यूट्यूबला विष्णू सहस्त्रनाम म्हणजे लावून द्या. बघा आता विष्णू सहस्त्रनाम का नाही खूप म्हणायला अवघड आहे. बऱ्याच जणांना म्हणजे वाचणं होत नाही, शक्य होत नाही. तर त्या ताईंनी ना यूट्यूबला सुद्धा तुम्ही लावून द्या. दिवसभर तुम्ही ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस ऐका. ज्यावेळेस तुम्ही ऐकत चाल ना तसं हळूहळू ते तुम्हाला पठणसुद्धा होऊन जातं आणि नंतर ते वाचण्यास, पठण करण्यास आपल्याला सोपं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर घरामध्ये सकाळ संध्याकाळ नक्की विष्णू सहस्त्रनाम लावून द्या आणि बघा खूप छान असे त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. तर अशी होती आजची सेवा. जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि या चातुर्मासात या सेवा नक्की करा. अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.